बऱ्याच प्रतीक्षेनंतर अखेर महानगरपालिका निवडणूक जाहीर झालेली आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्येच म्हणजेच तब्बल 1 महिन्यानंतर ही निवडणूक लागू होतीये. काय सांगाल? अनेक दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होते. अखेर निवडणूक जी आहे ती जाहीर झालेली आहे. काय भावना? निश्चितपणे निवडणूक 10 वर्षानंतर ही निवडणूक लागते. छत्रपती संभाजीनगर नव्हे तर मराठवाड्यातील विविध महानगरामध्ये या निवडणुकीची प्रतीक्षेत प्रत्येक कार्यकर्ता होतो. वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता निश्चितपणे निवडणुकीमध्ये लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत येण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे एकदाच्या निवडणुकीमध्ये शहराच्या विकासाच्या भूमिकेला घेऊन कार्यकर्ता आज फार आनंदात आहे. आज निवडणूक लागली आणि निवडणूक लागल्यानंतरही सगळे कार्यकर्ते आपल्या आपल्या प्रचाराला लागलेले आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला संभाजीनगर शहरामध्ये मिळतो. निश्चितपणे काही तांत्रिक अडचणीमुळं ज्या पद्धतीने वेळ महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना मिळायला पाहिजे होता तो मिळू नाही शकला. परंतु एक सांगतो की यावेळेसची निवडणूक ही कार्यकर्त्यापेक्षा कमळावर चालणार आहे. कारण शेवटी ज्या पक्षाच्या माध्यमातून लोकांची कामं झाली, ज्या विचाराच्या माध्यमातून लोकांची कामं झाली, त्या विचाराला त्या पक्षाला खऱ्या अर्थानं लोक प्राधान्य देणार आहे आणि त्यामुळे उमेदवार कोणत्या पक्षाच्या चिन्हावर आहे हे फार मोठ्या चांगल्या पद्धतीने बघितलं जाईल. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर.